मित्रांनो नमस्कार. कसे आहात? मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर. तर सध्या आपण आपल्या देशाच्या आजूबाजूला बघत असतो. दोन चार वर्षापूर्वी श्रीलंकेमध्ये आंदोलन झालं आणि तिथले जे राष्ट्राध्यक्ष आहे त्यांना देश सोडून पळून जावं लागलं. भंडार नाईक संसदेवर ताबा घेतला लोकांनी, तिथल्या कॅन्टीनवर ताबा घेतला आणि मस्त मजेशीर कॅन्टीनमध्ये जेवले लोक. त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये सुद्धा शेख हसीना यांचं सरकार होतं आणि सर्व घटकांना, सर्व धर्मीयांना चांगल्या पद्धतीची वागणूक देणारं सरकार होतं. चांगल्यापैकी विकास चालू होता. वस्त्रोद्योग भरभराटीला आला होता. तिथेही कट्टरवाद्यांनी उठाव केला. विद्यार्थ्याचं निमित्त करून उठाव केला आणि एवढं तीव्र आंदोलन झालं. तिथले सैन्यसुद्धा शेख हसीना यांच्या विरोधात गेलं आणि शेख हसीना यांना भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला. आत्ता नेपाळमध्ये थोड्या दिवसापूर्वी खूप मोठं आंदोलन झालं आणि त्याला नाव होतं जेनजी, म्हणजे तरुणाई. आणि या तरुणांना एवढं भडकावण्यात आलं तर तिथल्या मंत्र्यांना अक्षरशः त्यांचा पाठलाग करून मारण्यात आलं, झोडपण्यात आलं, त्यांचे घरं जाळण्यात आले. नेपाळच्या संसदेवर हल्ला करण्यात आला. तिथल्या पंतप्रधानांना ओली शर्मा यांनासुद्धा आपला राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रपतींना राजीनामा द्यावा लागला. आणि तिथलं सरकार उलथून टाकण्यात हे लोक यशस्वी झाले. अक्षरशः खून झाले, मारामाऱ्या झाल्या, राष्ट्रीय संपत्तीचं प्रचंड नुकसान करण्यात आलं. आणि ज्या मागच्या निवृत्त न्यायाधीश होत्या त्यांना पंतप्रधान करण्यात आलं. आणि त्याचे प्रसाद हळूहळू आपल्या भारतात उमटायला लागले. शेजारीच लडाखमध्ये मोठं आंदोलन झालं. कधी नव्हे, मुस्लिम आणि बौद्ध एकत्र आले. भारतीय जनता पार्टीचं कार्यालय जाळण्यात आलं. इथंही राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करण्यात आलं. आणि त्याच्यामुळं इथल्या सेक्युलर नेत्यांना, जे बेगडी समाजवादी आहे, अशा लोकांना
स्वप्न पडायला लागलं की आता भारतामध्ये सुद्धा क्रांती करायची. आणि मग हळूच कानपूरमध्ये आय लव मोहम्मदचं एक पिल्लू निघालं. आणि त्यांनी जे बॅनर लावलं होतं बेकायदेशीर लावलं होतं, हिंदू मोहल्ल्यात नेऊन लावलं होतं. आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली, त्यांना ते बॅनर हटवावं लावलं. तुम्ही तुमच्या जागेवर लावा. म्हणजे काय नवीन घडलं असं? परंतु तिथला एक मौलाना तथाकथित तौकीर रजा जो खरा राजकारणी आहे, आणि त्यांनी भोळ्या भाबड्या गरीब दुबळ्या मुसलमानांना भडकवलं. आणि तिथं जी बरेली आहे तिथं मोठी दंगल झाली. पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. मग त्याचं लोण हळूहळू गुजरातमध्ये याच मुस्लिम जमावांनी पोलीस स्टेशन जाळलं. मुंबईमध्ये त्याचं आंदोलन झालं, आय लव मोहम्मद. आणि अशा अनेक राज्यामध्ये हे आंदोलन पेटविण्यात त्यांना यश आलं. व या जमावाला रस्त्यावर आणण्यामध्ये हे लोक यशस्वी झाले. मग आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा झाला. त्याच्यानंतर परवा अहिल्यानगर इथं कोणीतरी रस्त्यावर आय लव मोहम्मदची रांगोळी काढली, साधी रांगोळी काढली. आय लव मोहम्मदचा फोटो नव्हता, काही नव्हता. आणि इथल्या मुस्लिमांनी गरीब भोळ्या भाबड्या मुस्लिमांना भडकवलं, रस्त्यावर आणलं. आणि आपला एक हिंदू माणूस बाहेरगावून शहरामध्ये आलेला होता. त्याच्या कपड्याला गंध असल्यामुळं या समाजांनी त्याचे कपडे फाडले, या जमावानं त्याचे कपडे फाडले, त्याला मारलं. त्याचा काय अपराध होता बरं? आणि अशा नालायक लोकांना भडकवण्याचं काम हे महानालायक करत असतात. त्यांना स्वप्न पडतंय की जे आजूबाजूला श्रीलंकेत झालं, बांगलादेशात झालं, नेपाळमध्ये झालं, ते करण्यामध्ये आम्ही भारतामध्ये यशस्वी होऊ. नालायकांनो, तुम्ही स्वप्न असं पाहू नका. आणि आज गरज कणखर नेतृत्वाची आहे. या अशा विकृतींना जर वेळीच धडा शिकवला नाही, पायबंद घातला नाही, तर यांची हिंमत अजून वाढेल. असं उत्तर प्रदेशमध्ये योगी करतायत, त्याची आवश्यकता आहे. तुम्ही मोहम्मद पैगंबरावर प्रेम करता, याच्यामध्ये तुम्हाला कोणी अडवलं, कोणी नाही म्हटलं, मग ते प्रेम तुमच्या घरात दाखवा, मस्जिदीत दाखवा. रस्त्यावर कशाला दाखवतात? गोरगरीब लोकांना कशाला त्रास देतात? तर सरकारने अशा लोकांना चांगली शिक्षा दिली पाहिजे. यांना वेळीच आवर घातला पाहिजे. कारण उत्तराला प्रत्युत्तर भेटत असतं. मग हळूहळू या समाजामध्ये दरी वाढेल आणि दुसऱ्या बाजूचे लोकही त्याला प्रत्युत्तर देतील. तर
आपल्या जवळच मुस्लिम देश आहे इंडोनेशिया. या इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आपल्या भारतामध्ये येऊन गेले. आणि संघाच्या सभेमध्ये त्यांनी आपले विचार व्यक्त केले की मध्य पूर्व आशियामध्ये शांतता नांदायची असेल तर इस्रायलला संरक्षणाची हमी द्यायला पाहिजे. जोपर्यंत हमास, हुती ह्याच्या अशा ब्रदरहूड, मुस्लिम ब्रदरहूड अशा ज्या संघटना आहे, अशा विचाराचे लोक आपल्या देशातही आहे. कारण तिकडच्या हमास, ब्रदरहूड, अजून हुती, अजूनही ज्या संघटना आहे त्याविषयी यांचं प्रेम फार उतू येत असतं. आणि हे नालायक विचाराचे लोक प्रत्येक ठिकाणी दंगली घडवतात. आज ब्रिटनमध्ये काय हाल आहे, फ्रान्समध्ये काय आहे, मध्ये आता इटालीमध्ये काय हाल झाले, कोण घडवतं हे? तर या लोकांना पैसा पुरवणाऱ्या बाहेर देशातल्या जे श्रीमंत राष्ट्र आहे यांच्या संघटना, यांच्या गुप्तहेर संघटना पैसे पुरवतात. आणि पैशाच्या लोभापायी ते लोक रस्त्यावर येत असतात. त्यांचे तथाकथित विचारवंत खूप मोठ्या मोठ्या रकमा स्वीकारतात आणि वादग्रस्त वक्तव्य करून, जे कधी घडलंच नाही असे प्रसंग सांगून एक नेरेटिव्ह तयार करतात आणि या लोकांना रस्त्यावर आणतात. परंतु नालायकांनो, तुम्ही असा विचार कधी करूच नका. कारण इंडोनेशियाच्या अध्यक्षांनी इथे येऊन आपल्या भाषणाच्या शेवटी ओम शांती म्हटलेलं आहे. आणि इंडोनेशियासारखा देश जिथं 90-95% मुस्लिम आहे, तरी तिथल्या चलनावर गणपतीचा फोटो आहे. तिथल्या विमान कंपनीचं नाव गरुडा आहे. तर रामलीला आनंदानं होते. आणि ते सांगतात की आम्ही आमचा धर्म जरी बदलला असेल, पूजा पद्धती जरी बदलली असेल, तरी आमचे पूर्वज आम्हाला बदलता येणार नाही, आमचा बाप आम्हाला बदलता येणार नाही. मग इथल्यांनाच का आपल्या बापाचा अपमान वाटतो? अरे हा देश सर्वांचा आहे. तुम्ही सांगताना की कोणाच्या बापाचा नाही आहे, आमचासुद्धा वाटा आहे. मग तुमचा वाटा आहे तर शांतता नांदण्यासाठी इथल्या राष्ट्रीय संपत्तीचं रक्षण करण्याचा काम हे तुमचंसुद्धा आहे. बाकीच्या लोक जसं राष्ट्र सर्वोपरी म्हणून काम करतात आणि उठसूट हे लोक आमच्यातलेच तथाकथित विचारवंत, बुद्धिवंत, मार्क्सवादी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष विचाराचे हे लोक ज्यांच्याजवळ राष्ट्रीय विचार आहे, अशा राष्ट्रीय स्वयंसेवकसारख्या संघटनेकडं बोट दाखवतात. अरे आमच्यासारख्याचे या संघटनेच्या लोकांचे विचार असे आहे की तुम्ही जर आमचं नुकसान करीत असाल, मग आम्ही काय गप्प बसायचं का? तर आम्ही जशास तसे उत्तर देणार आहे. तुम्ही एका हाताने नमस्कार केला तर आम्ही दोन्ही हाताने तुम्हाला नमस्कार करू. जसे आम्हाला या देशातले हिंदू प्रिय आहे, तसे सर्वच भारतीय प्रिय आहेत. कोणाबरोबरही या संघटनेतल्या लोकांचा वैर नाही. म्हणून आपण
सर्वांचं कर्तव्य आहे आपलं की या देशाच्या संपत्तीचं आपण रक्षण केलं पाहिजे. देश हा प्रथम मानला पाहिजे, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहे. आणि अशा विचाराचे लोक जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत या लोकांना वचक राहणार नाही. म्हणून आपण फक्त या संघटनेबरोबर उभं राहिलं पाहिजे, त्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे, या संघटनेला बळ दिलं पाहिजे, चांगले विचार समाजात रुजवले पाहिजे. तर आज एवढंच. आणि दुसरी विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लोकांपर्यंत जाऊ द्या. हे माझं जे चॅनल आहे आवाज आमचा व तुमचा, त्याचे सबस्क्रायबर व्हा किंवा सदस्य व्हा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचे घंटीचं बटन दाबा. आज एवढंच. जय श्रीराम. काही चुकलं असेल तर क्षमा करा.